पार्थ पवार यांना आपण कवडीचीही किंमत देत नाही असे त्यांचे आजोबा शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्याचं कारण आता पुढे आलंय. पुण्यात 1,800 कोटी रुपये किंमत असलेली जमीन 300 कोटी रुपयांमध्ये अमेडिया होल्डिंग्स LLP या कंपनीने खरेदी केल्याचा आरोप आहे. त्या कंपनीचे एक भागीदार अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आहेत असाही आरोप करण्यात येतोय. इतकेच नाही तर त्या जमिनीचे मुद्रांक शुल्क 6 कोटी रुपये असताना केवळ 500 रुपये इतकेच भरले गेल्याचं देखील म्हटलं जाते. पार्थ पवारांवर हे आरोप होत असताना त्यांचे वडील अजित पवारांना मात्र विरोधक धारेवर धरतायत. या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट होते, पार्थ पवार यांचं नाव त्याच्यात आलंच कसं. पार्थ पवार यांचे आजोबा शरद पवार यांच्यावर देखील असेच आरोप सातत्याने झालेले आहेत, पण कुठेही शरद पवार यांचं नाव आलेलं नाही. आता आजोबांकडून ही कला पार्थ पवार शिकले नाहीत, यात आजोबांचा तरी काय दोष. पवार साहेब म्हणतात की पार्थ पवार यांना आपण कवडीची किंमत देत नाही, कारण कवडी जमा करून कशा ठेवायच्या आणि आपलं नाव कसं येऊ द्यायचं नाही, हेच जर पार्थ पवार शिकले नसतील तर पवारांचं म्हणणं बरोबर नाही का.